जुनी इमारत पाडून 17 मजली स्मारक बांधण्याचा द पीपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्टचा मानस आहे। पण प्रकाश आंबेडकर आणि याने झी 24 तासच्या रोखोक या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या एका पत्राचा हवाला देऊन ट्रस्टच्या कारवाईचं समर्थन केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या पत्रात त्यांच्या वारसांबद्दल अत्यंत कठोर शब्दात टिप्पणी केली आहे। हे पत्र कार्यक्रमात वाचून दाखवल्यानंतर झी 24 तासवर झडलेल्या चर्चेचा परिणाम म्हणून पोलिसांनी वाहिनीचे संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांच्यासह कार्यालयाची सुरक्षा व्यवस्था आता वाढवलेली आहे। पाहुयात रत्नाकर गायकवाड यांनी नेमकं काय म्हटलंय। आता ही प्रॉपर्टी बाबासाहेबांनी हे दोन्ही प्लॉट्स 1944 ला परचेस केले, त्याची सेल डीड माझ्याकडे आहे। आणि बाबासाहेबांनी हे दोन्ही प्लॉट जेव्हा परचेस केले त्यांचे एक विजन होतं, त्यांचे एक मिशन होतं। त्यांना इथे सेंट्रल हेडक्वार्टर करायचं होतं, त्यांना इथे मंगल कार्यालय करायचं नव्हतं। म्हणजे आता त्या ठिकाणी मंगल कार्यालय चालू आहे असा आपला दावा आहे। ॲब्सोल्युटली। आणि हे झालं 1975 ला, ज्याचा बाबासाहेबांशी काही संबंध नाही। आंबेडकर भवन 1930 मला एक माहिती करताय तुम्ही रत्नाकर गायकवाड, मला एक माहिती व्हेरीफाय करायची आहे। आता आनंदराव जसं म्हणाले की त्यांनी वैयक्तिक पैसे दिले, दोन प्रकारच्या माहिती माझ्याकडे आल्या आहेत। एक सांगते की ते वैयक्तिक पैसे होते, तर दुसरं होतं की त्या जागेसाठी पै गोळा केली। 4 आणे 8 आणे असे कष्टकरी दलित समाजातल्या लोकांकडनं त्यांनी पैसे गोळा करून त्यांना हे आपली वास्तू वाटावी अशा प्रकारची एक रचना त्या ठिकाणी केली होती। हे बरोबर आहे? मी बाबासाहेबांनाच कोट करतो। बाबासाहेबांच्या 23 फेब्रुवारी 1956 ला आपल्या स्वतःच्या मुलाला जे पत्र लिहिलेलं आहे ते 2-3 ओळी मी वाचून दाखवतो, त्याच्यानी सर्व स्पष्ट होईल। बाबासाहेबांचंच पत्र वाचा। यू सीम टू बी अंडर द इम्प्रेशन दॅट बाय दिस टॅक्टिक्स यू विल बी गेटिंग पोजेशन ऑफ द प्रेस। आय एम रायटिंग टू वॉर्न यू दॅट इट इज दिस प्रेस इज पब्लिक प्रॉपर्टी, नायदर युअर्स नॉर माइन, and it is not possible to allow a public account to be misappropriated by a public individual. Your conduct has been utterly disgraceful. You have misappropriated several hundred rupees, and although many concessions have been given to you, you have not cleared yourself. आणि जर तू हे रेक्टिफाय नाही केलं तर मी तुला प्रॉसिक्यूट करेल। बाबासाहेब स्वतःच्या मुलाला त्याने ऐकवलं। हे बाबासाहेबांच्या सहीचं पत्र आहे। दरम्यान या कार्यक्रमानंतर प्रकाश आंबेडकर यांनी झी 24 तासशी संपर्क करून रत्नाकर गायकवाड यांनी दाखवलेलं पत्र बनावट असल्याचा आरोप केलाय। तर चर्चेदरम्यान आनंदराज आंबेडकरांनी गायकवाडांचा युक्तिवाद खोडून काढण्याचा प्रयत्न केलाय। जेव्हा आम्ही टेस्टिंग केलं, जेव्हा टेस्ट रिपोर्ट केला, मला बोलू द्या। आता स्पष्टपणे बाजू जनतेला समजायला पाहिजे, तुमची खरी बाजू जनतेला समजायला पाहिजे। आम्ही जेव्हा टेस्टिंग केली 100 पोलीस आणले, यांनी आमच्या अंगावर यांचे गुंडे धावून आले, यांचे गुंडे आमच्या अंगावर धावून आले। यांना टेस्टिंग पण करायची नव्हती बिल्डिंगची। आता टेस्टिंग करणं हा काय गुन्हा नाही हो। टेस्टिंग करणं बिल्डिंगचे तुम्ही 100 पोलीस होते आणि शेवटी डीसीपीला बोलवावं लागलं आणि त्यांनी सर्व टेस्टिंगच्या अंगावर धावून येतात। हे मला तुम्हाला गुंडांचा अड्डा केला यांनी आंबेडकर भवन। यांना बाबासाहेबांच्या विचारांशी काय घेणं देणं नाही। बिल्डिंग पाडण्याकरता तुम्हाला फसवताय तुम्ही, किती वेळ फसवताय तुम्ही, कोणाला फसवतायत? बाबासाहेबांच्या रक्ताचं बाबासाहेबांनी आपल्या मुलाला डिसोन केलं, तुमच्या वडिलांना डिसोन केलं। हे बाबासाहेबांचं पत्र आहे, हे बाबासाहेबांचं पत्र आहे। कोणाची दिशाभूल करताय तुम्ही? मला गुंडांचा अड्डा तिथे होता आणि ट्रस्टला यांनी नामधारी केलं। या लोकांनी, या तिन्ही भावांनी ट्रस्टला नामधारी केलं। त्या चेअरमनला बोलवा रे। मी दोघांनाही विनंती करतो, रत्नाकरजी आपण बाबासाहेबांचं नाव घेऊन, बाबासाहेबांचे सर्वांचे बाबा आहेत, दुसरे नाही फक्त, राष्ट्राचे बाबा आहेत। आनंदराज तुमचं मी उदाहरण गुंडे साधा अॅट्रॉसिटी तुम्ही गुंडांचा अड्डा केला होता। 1 रुपया न देता, एक रुपया पण न देता तुम्ही सगळ्या सवलती भोगल्या। मी दोघांनाही शांत राहायची विनंती करतो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।